हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही संडे होता म्हणून सगळे फॅमिली आम्ही गेलो होतो स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर हे बघा, वसई नायगावचं मस्त असं स्वामी समर्थांचं मठ आहे. खूप छान आहे बघा, आजूबाजूचा परिसर किती मस्त आहे. असे सगळे स्वामींच्या रूपातले सगळे फोटो आहेत आणि इतकं सुंदर आणि इतकं छान वाटत होतं ना, माणसाला बघूनच प्रसन्न वाटत होतं. दर संडेला आम्ही असं जातो, पण आता सध्या पाऊस असल्यामुळे आम्ही थोडं मध्ये जायचं कॅन्सल केलं होतं, पण आता जातं. गेल्या संडेलाच आम्ही गेलो होतो. ब्लॉग टाकायला थोडा उशीर झाला. तर आतला असा परिसर आहे. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नव्हता म्हणून असंच काही छोटंसं क्लिप घेत होते आणि छान आम्ही मस्त दर्शन घेतलं. स्वामींना बघून इतकं प्रसन्न वाटलं ना, खरंच. तिथे गेल्यानंतर सगळी आपली घरातली कटकटी, जे काही त्रास आहे, जो कंटाळा आहे, सगळं विसरून छान वाटतं तिथे बघा. खूप मस्त आजूबाजूचा परिसर, एकदम प्रसन्न वातावरण आणि जवळचे आसपास कोणी असेल वसईमध्ये तर त्यांनीही जावा. मस्त छान वाटतं. असं बसायला पण आहे तिथे. तिकडे गेल्यानंतर असं मस्त काही मी जप केला स्वामींचा, कारण खूप गर्दी असल्यामुळे मला समोर काही दर्शन भेटलं नाही. मग थोडा वेळ मी बसले आणि असं छानपैकी कमी 3 वेळा तर मी माळ जप केली आणि स्वतःलाही प्रसन्न केलं. ह्या आमच्या बिल्डिंगमधल्या सोसायटीमधल्या माझ्या काही मैत्रिणी आहेत, आम्ही असं मिळून गेलो होतो. त्याही माझ्या बसल्या होत्या तिथे जप करायला, पहिल्यांदाच आल्या होत्या. आणि ही मुलं बघा, तिथे गेल्यानंतर पण असं शांत मस्ती चालूच होती त्यांना. आणि असं काय बघा, स्वामींचं मस्त हे भेटलं, दर्शन भेटलं. आणि असे पुजारी आहेत आणि तिथे काही गर्दी वगैरे असली तरी आपल्याला जवळून असं समोरासमोर दर्शन दिलं जातं. तिथे काय अशी धक्काबुक्की काहीही केलं जात नाही किंवा जास्त लवकर जावा किंवा असं लवकर पटापटा रांगे जावा असं काहीही नाही आहे. किती मस्त बघा दर्शन झालं. प्रत्येक अवतारामधले स्वामींचे हे फोटो आहेत, दत्तगुरूंचे फोटो आहेत. मस्त बघायला खूप छान वाटतं. शंकर महाराजांचाही फोटो आहे, पण हे खाली खूप गर्दी होती त्याच्यामुळे मला काही क्लिप घ्यायला मिळाली नाही. आणि असं बघा, तुम्हाला पण असं दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर वसई भुईगावलाच आहे, जवळच आहे. त्याच्या पाठीला बीच पण आहे फिरण्यासारखा. आणि तिथे काय असं मस्त प्रसाद पण भेटतो जेवणाचा, जे आपला शिरा असतो, भात असतो, डाळ असतो, छोलेची भाजी असते. खूप छान टेस्टी असतं. मुलं पण छान बघा, दर्शन वगैरे घेतल्यानंतर मुलं अशी बाहेर आली, त्यांनाही असं छान वाटतं. आणि पोरी बघा मस्त अशा फिरत होत्या. आता दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला गेलो होतो. तिकडे बघा असं छान परिसर आहे, चालायला आहे, गर्दी वगैरे पण नसते एवढी, गाडी वगैरे पण लावायला जागा आहे. मस्त असं छान वाटतं तिकडे गेल्यानंतर. दर टायमाला प्रसादाची पण रांग असते, पण ह्या टायमाला खरंच काही रांग वगैरे नव्हती. जाऊन पटकन आपण प्रसाद पण घेऊ शकतो बघा इथे. आणि प्रसादाला सुद्धा आपण असं काही नाही की एकदाच घेतलं पाहिजे, भूक लागली तर तिथे आपण पोटभर सुद्धा खाऊ शकतो. पण शेवटी प्रसाद तो प्रसाद असतो. आम्ही एकदाच घेतला कारण घरूनच खूप नाश्ता केला, त्याच्यामुळे जास्त काही घेतलं नाही. तर आज लाडू होता म्हणून मुलांनी सुद्धा आवडीनं जेवले. तर हे बघा, मुलं पण खात होते. आमच्या प्लेटीमध्ये जेवायला बसा म्हणले की नाही, आम्हालाही प्लेट पाहिजे म्हणून असं काही बघा, प्रत्येक छोट्या प्लेटीमध्ये राईस घेऊन मस्त खाल्ला. आणि इकडे बघा आम्ही बीचवर गेलो, मस्त फिरलो आणि मुलं बघा किती एन्जॉय करतात ते. वरचं जायचं आमचं असं काही ठरलं नव्हतं, फक्त पाण्यामध्येच असं थोड्याशा एन्जॉय करून आम्ही बाहेर यायचं असं ठरवलं होतं. पण मुलं काय ऐकतच नव्हती म्हणून बघा कपडे वगैरे सगळे काढून आम्ही पाण्यामध्ये उतरलो. आणि ही बघा आमची माझ्या मुलीची मैत्रीण आहे, तारण्या नाव आहे तिचं. ती पाण्याला एवढी यायला घाबरत होती ना, ती तिच्या मम्मीचा हातच सोडत नव्हती. आणि माझी मुलगी बघा कपडे बिपडे सगळं काढून फुल पाण्यामध्ये एन्जॉय. हा बघा, ह्याचं नाव आहे खुशवीत. हाही इतका एन्जॉय करत होता ना
ठीक आहे म्हणलं, कपडे काय आपले एकदाच भिजतात, पण रोज रोज आपल्याला काय पाण्यामध्ये यायला भेटत नाही. म्हणून मुलांनी खूप एन्जॉय केला. आम्ही त्यांना कुठल्या गोष्टीला असा विरोध केला नाही. फुल एन्जॉय करून पाण्यामध्ये जायला त्यांना परवानगी दिली. आणि पाणीही खूप होतं. इतक्या उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा एवढ्या लाटा होत्या ना, अक्षरशः असं वाटत होतं खरंच पाऊस पडलाय का काय, एवढा पाणी तिथं होतं. जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी ना एकदम टोकालाच येत होतं. आणि हे बघा, पाणी आलं की तिथल्या तिथंच एन्जॉय करायचा आणि परत पाठीमागे पळायचे. म्हणून तिची मम्मी तिला हाताला धरून तिला पाण्यामध्ये खेचत होती, पण ती यायला काही घाबरत नव्हती. घाबरत पण होती आणि पाण्यात जायला पण खूप तिला भीती वाटत होती. त्याच्यामुळे तिला आम्ही असं थोडंसं खेळवत खेळवत ह्या मुलीला आम्ही एन्जॉय केला. आणि माझा मुलगा बघा, जिकडे जाईल तिकडे चिखलाने हे अशी करामती करत होतो. आम्ही सध्या फक्त पाण्यामध्येच एन्जॉय करत होतो. हे बघा किती लाटा येतात बघा, असं वाटत पण नाही की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पाणी नाहीये. हे आमचा इकडे बघा एन्जॉय चालू होता. हात जरा जरी सोडला तरी पोरगी पाण्यामध्ये डुबून जाईन अशी कंडिशन होती, एवढं पाणी होतं. आणि इकडे आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. इतकं पाणी गुडघ्यापर्यंत, पूर्ण माझा ड्रेस त्यात भिजला होता. मी गाऊन घालून गेले होते कारण ठरलं. पाण्याबरोबर ही झाडं पण बघा किती उंच झाडं आहेत, किती मोठी आहेत. एवढं उन्हाळा आहे तरी सुद्धा झाडाचा एक पाला सुद्धा असा एकही पाल सुकलेलं नव्हतं. आणि उन्हाळा इतका वाढलाय ना की सध्या त्या पाण्यातून बाहेर येण्याची इच्छाही सुद्धा नव्हती ना. आमचा बघा डान्स चालू होता. डान्स कर लवकर नाचा. तिथं लाल लाल करायची बांगडी. हे नाचा लवकर, बसू नको ना, पाणी डोळ्यात जाईल ना. इकडे बघा, माझ्याकडे बघा, सगळे काढतोय. कम फास्ट. एंडपर्यंत मुलं काय पाण्याच्या बाहेर यायलाच मागत नव्हती, कारण उन्हाळाच इतका आहे. मुलं सुद्धा त्या पाण्यामध्ये खेळण्यामध्ये एन्जॉय चालू होता आणि आम्हालाही मजा येत होती. मुलांना किती म्हणलं चला आता आपण निघूया, तरीही मुलं काय ऐकत नव्हती. हे बघा, पकडत त्यांना घेऊन जातोय म्हणून पळतच होते. आणि असाच मस्त थंडगार आम्ही गोळासुद्धा खाल्ला, भरपूर पोट भरून खाल्ला. आणि एक खाऊन मन नाही भरलं म्हणून दुसराही खायला घेतला. गोळा खाईपर्यंत माझी मुलगी बघा, तिलाही पाण्यात परत खेळायचं होतं. ते हे बघा, पूर्ण पाण्यामध्ये तिला एन्जॉयमेंट तिचे पप्पाने ते करतच होते. बीचमधून आम्ही बाहेर नंतर आल्यानंतर आम्ही विजय सेल्समध्ये शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. तर इकडे बघा, माझ्या मुलीला फ्रीज हवा होता म्हणून तिच्या पप्पांना ते फ्रीज मागतीये. तर ती बघा, आमच्या घरी फ्रीज असूनसुद्धा खूप मोठा पाहिजे म्हणून अशी तिची इच्छा होती.
फ्रीज नाही घ्यायला भेटला, पण ओव्हन घ्यायची आमची इच्छा होती, म्हणून आज आम्ही ओव्हन घ्यायला गेलो होतो तिकडे. आणि खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. असं काही ओव्हन आम्ही पाहिलो, त्यातलं एक आम्ही सिलेक्ट करून आम्ही ऑर्डर केली. आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आम्ही साऊंड सिस्टम पण घेतला, तो घरी आला, डिलिव्हरी झाला होता, म्हणून चालू करून पाहिला. तर इकडे बघा बाप आणि मुलीचा मस्त डान्स चालू होता. हा असा ओव्हन आम्ही घेतला आहे हायर कंपनीचा. त्याचे फीचर्स वगैरे खूप छान आहेत. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्याचे फीचर्स तुम्हाला सांगते. अगदी छोटा आणि मस्त आपल्या किचनला बसेल एवढाच आहे. खूप छोटा पण नाही आहे आणि खूप मोठा पण नाही आहे. आणि हे प्लेट आहे ब्लॅक कलरची, स्टँड पण दिलेला आहे, काचेची प्लेट आहे. आणि बाउलसुद्धा आम्हाला फ्री भेटलेत की त्याच्यामध्ये आम्ही केक वगैरे बनवू शकतो. आणि कंपनीसुद्धा मस्त आहे. माझ्या ह्या अगोदरचा फ्रीज पण हायर कंपनीचा आहे, त्याच्यामुळे हायर कंपनीचाच आम्ही घेतला. आणि बघा खूप सुंदर आहे. खूप व्हरायटी पण होत्या तिथे, पण आम्हाला हायर कंपनीचाच घ्यायचा होता. आणि त्याचबरोबर आम्ही साऊंड सिस्टम पण घेतला आहे. तो काही व्हिडिओ मी काढला नाही, पण ज्या दिवशी आला होता कुरिअर तेव्हा एक छोटीशी क्लिप काढली होती, ती तुम्हाला क्लिप मी दाखवते. आणि बॉक्स टाईप आहे बघा असा मीडियम साईजचा. आणि असे लांब पट्टीसारखा पण एक साऊंड आहे, तो खूप छान वाजतो. आणि असे छोटे स्पीकर पण दिलेले आहेत, ते आपण साईडनी लावू शकतो. आणि हे मनी प्लॅन मी ऑनलाईन मागवलं होतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.